या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील कुमठा नाका ते नई जिंदगी रोड, शांतिनिकेतन शाळेजवळील रोशन प्राईड इमारतीतील कथित बांधकाम नियमभंग प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय, पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित इमारतीमध्ये मंजूर नकाशाचे उल्लंघन, वापर परवान्याचा अभाव, अग्निशमन विभागाचे एनओसी, पार्किंग जागेचा कथित गैरवापर तसेच इतर बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। यापूर्वी या संदर्भात 5 जून 2026 रोजी तक्रार अर्ज, 16 जून 2026 रोजी प्रथम स्मरणपत्र आणि 6 जुलै 2026 रोजी द्वितीय स्मरणपत्र सादर करण्यात आले होते। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी असून तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत संबंधित प्रकरणात ठोस कारवाई न झाल्यास 4थ्या दिवसापासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनामुळे संबंधित प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी मोहसिन बागवान, सोलापूर जिल्हा सचिव, भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिका हद्दीतील नई जिंदगी ते कुमठा नाका रोड, शांतिनिकेतन शाळेजवळील रोशन प्राईड या इमारतीबद्दल मी वारंवार तक्रारी अर्ज दिलो तरी आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। जर येणाऱ्या काळात 3 दिवसाच्या आत आमच्या मागण्या मान्य नाही केले तर यापेक्षा तीव्र आंदोलन, अन्नत्याग आंदोलन करणार आहोत। आमच्या मागण्या अशा आहेत की रोशन प्राईड या इमारती परवाना, वापर परवाना आणि बांधकाम परवाना, अग्निशमन एनओसी आणि ऑल साईड मार्जिन आणि पार्किंगच्या जागेवर बांधलेले गाड्या याची चौकशी करून कारवाई करावी म्हणून आम्ही वारंवार तक्रारी अर्ज दिलेले आहे। प्रशासनाकडून आपल्याला काय उत्तर भेटला का? 2 महिने झाला मी या पाठपुरावा करतो, परंतु आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।